हा डायग्राम मी काढला आहे रिंग गेजचा. तर ॲज यू कॅन सी हा आतला मायनर डायमीटर आहे. हा जो कोर आहे तो मी असं शार्प दाखवला आहे. हा कोर फ्लॅट पण असू शकतो. आणि हा सगळ्यात मोठा दॅट इज द मेजर डायमीटर. आता पिच म्हणजे काय? आता दीज आर द फ्लँक्स. ओके, सो कुठलाही फ्लँकचा आपण एक पॉईंट घेतला, समजा हा पॉईंट घेतला आणि करस्पॉन्डिंग सेकंड पॉईंट ऑफ द अदर फ्लँक, द डिस्टन्स बिटवीन देम इज द पिच ऑफ द थ्रेड. म्हणजे समजा इथे जरी गेलो असतो, इथून ते करस्पॉन्डिंग मग ह्या स्लँट फ्लँकचा हा डिस्टन्स, तो पण एक पिच झाला. तर हा पिच आहे. आता इफेक्टिव्ह डायमीटर काय ते आपण बघू. तर आपण मेजर आणि मायनर डायमीटरच्या मध्ये आपण एक इमॅजिनरी लाईन अशी ड्रॉ केली आहे की जो फ्लँक्समधला जो गॅप आहे त्या गॅपचं जे डिस्टन्स आहे अलॉंग दॅट लाईन ते पिचच्या अर्धं आलं पाहिजे, म्हणजे P/2 आलं पाहिजे. ॲज यू कॅन सी ओव्हर हिअर, म्हणजे हे अख्खं पी आहे. तर ऑफकोर्स हे P/2 हे P/2 हे P/2 तर सगळे डिस्टन्समधले P/2 आहे त्या लाईनवर फ्लँकच्या मधले डिस्टन्स. तर द डिस्टन्स बिटवीन दोज टू लाईन्स इज द इफेक्टिव्ह डायमीटर. हा इफेक्टिव्ह डायमीटर आपण चेक करतो बाय युझिंग स्टायलस. आता लीड म्हणजे काय? लीड म्हणजे एक रोटेशन कंप्लीट केल्यावर, आता समजा ही ॲक्सिस आहे आणि ही रिंग गेज आपण एका करस्पॉन्डिंग प्लगमध्ये इन्सर्ट केली, तर रिंग एक कंप्लीट रोटेशन केल्यानंतर रिंग किती पुढे जाईल अलॉंग दिस ॲक्सिस, अलॉंग दिस डिस्टन्स आफ्टर वन रोटेशन इज द लीड. आता सिंगल स्टार्ट असेल तर लीड विल बी सिम्पली 1 नंबर ऑफ स्टार्ट्स इंटू पिच, म्हणजे 1 इंटू पिच. म्हणजे समजा 1 mm किंवा लेटेस्ट चलो 2 mmचा पिच आहे, तर सिंगल स्टार्ट असेल तर एक रोटेशन केल्यानंतर ते 2 mm वर जाईल. डबल स्टार्ट असेल तर 2 इंटू 2, म्हणजे एक रोटेशन केल्यावर तो 4 mm वर जाईल ती रिंग. ट्रिपल स्टार्ट असेल तर इंटू 3 करावं लागेल, तितकं डिस्टन्स ते वर जाईल. सगळ्यात आधी आपण बघू की बेस्ट बॉल काय असतो. तर हा इफेक्टिव्ह डायमीटर मेजर करण्यासाठी आपण एक स्टायलस असतो जो इथे इन्सर्ट करतो फ्लँक्सच्या मध्ये. त्या स्टायलसला 2 बॉल्स असतात. इथे इन्सर्ट करतो आणि त्याच्यानंतर लेफ्ट बॉल इथे इन्सर्ट होतो आणि राईट बॉल त्याच्यानंतर इथे या साईडला इन्सर्ट होतो. तर आता आपण बेस्ट बॉल काय ते बघू. तर बेस्ट बॉल टू मेजर द इफेक्टिव्ह डायमीटर इज दॅट बॉल which after we insert in the flank, okay, will touch this wherever the points of this effective diameter line are touching, the ball will touch the same 2 points. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी इथे ए दिसते तुम्हाला, हा ए पॉईंट आहे आणि हा बी पॉईंट आहे ह्या डॉटेड लाईनवर. जो इफेक्टिव्ह डायमीटरची ती इमॅजिनरी लाईन मी ड्रॉ केली होती इफेक्टिव्ह डायमीटर बघण्यासाठी. तर आपण ए आणि बी पॉईंट हा फ्लँकवर आहेत, बरोबर. अँड दॅट दोज पॉईंट आर ऑल्सो ऑन दिस डॉटेड लाईन. आणि आपला बेस्ट बॉल तो बॉल आहे जेव्हा मी इथे आतमध्ये इन्सर्ट करेल तेव्हा तो बॉलसुद्धा ए आणि बीलाच टच व्हायला पाहिजे. देन दॅट बॉल इज द बेस्ट बॉल. आणि अशा बेस्ट बॉलचा आपण काय करू, आता डायमीटर फाइंड करू. हा थोडा मी मॅग्निफाईड डायग्राम दाखवला आहे. तर हे ते फ्लँक्स आहेत ज्याच्यामध्ये स्टायलस किंवा हा बॉल इन्सर्ट केलेला आहे. हा अख्खा अँगल थीटा होता, जसा मी आदल्या डायग्राममध्ये दाखवला होता मागच्या डायग्राममध्ये. तर सो द हाफ ऑफ दॅट अँगल विल बी θ/2. दिस विल बी द सेंटर ऑफ दॅट स्टायलस ऑर द बॉल. हा रेडियस ऑफ द बॉल झाला. आणि ह्याला बेस्ट बॉल का बरं आपण म्हणतोय, कारण की हा जो बॉल आहे तो बरोबर ए आणि बीला टच होतोय, which are the points on this flank and also the points on this dotted red color line. हे अख्खं ए बी हे अख्खं डिस्टन्स मागच्या डायग्राममध्ये मी दाखवलं होतं ते किती आहे, P/2 आहे. म्हणून त्याच्या अर्धं डिस्टन्स किती झालं, P/4 झालं. आता ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, ही व्हर्टिकल लाईन आहे, तर हा अँगल 90 डिग्री आहे. आणखी एक गोष्ट की द फ्लँक्स आर टँजंट टू द स्पियर.
ओके. सो वी नो दॅट द टँजन्स विल ऑलवेज मेक 90 डिग्री अँगल विथ द रेडियस, म्हणून हा अँगल झाला 90 डिग्री. आपल्याला डायमीटर ऑफ बॉल फाइंड करायचं आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला रेडियस फाइंड करायचं आहे. रेडियसला फक्त इंटू 2 केलं तर आपल्याला डायमीटर मिळेल. सो वी वॉन्ट टू फाइंड आउट द डायमीटर इन टर्म्स ऑफ अँगल थीटा अँड द पिच. सो आपण थोडं जॉमेट्री वापरून हे करू शकतो. तर हा ट्रायंगल बघा आधी, ट्रायंगल OAC. OAC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलमध्ये आपण जर टॅन ऑफ थीटा बाय 2 बघितला, सर टॅन थीटा काय असतो, इट इज ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. राईट अँगल ट्रायंगलमध्ये टॅन थीटा विल बी ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. आता ह्याच्यामध्ये ऑपोजिट साईड कुठली आहे, आर आहे रेडियस, आणि ॲडजसंट साईड कुठली आहे, OA ही ॲडजसंट साईड आहे. का तर OC विल बी द हायपोटेन्यूस. सो ऑपोजिट अपॉन ॲडजसंट म्हणजे झाला आर अपॉन OA. आता साईन थीटा बघू आपण. कुठल्या ट्रायंगलमध्ये बघायचं आता साईन थीटा, ह्या ट्रायंगलमध्ये बघा, ट्रायंगल OED. आता OAD हा जो ट्रायंगल आहे हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे, इथे 90 डिग्री आहे. सो आपण साईन थीटा बाय 2 वापरू शकतो इथे. तर साईन थीटा काय असतो, साईन ऑफ थीटा बाय 2 विल बी ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. आता ह्या ट्रायंगलमध्ये हायपोटेन्यूस OA आहे, तर ऑपोजिट काय AD आहे. AD म्हणजे P/4. तर ऑपोजिट P/4 अपॉन हायपोटेन्यूस. आता हायपोटेन्यूस काय झाला, OA झाला. मी साईन थीटा आणि टॅन थीटाच का बरे निवडले, का तर बघा मी असा विचार केला की दोन इक्वेशनमध्ये OA कॉमन येणार आहे. त्यामुळे समजा मी ह्या दोघांना डिवाईड केलं तर ते OA कॅन्सल होतील आणि वी विल बी लेफ्ट विथ ओनली R, थीटा अँड P इन द इक्वेशन. सो विल गेट व्हॅल्यू ऑफ R इन टर्म्स ऑफ P अँड थीटा. तर लेट अस से दिस इज इक्वेशन नंबर 1, ह्याला इक्वेशन नंबर 2 आपण म्हणू. तर आपण काय बरं करू, 1/2 आपण करू. सो लेफ्ट हँड साईडमध्ये काय येईल, आता टू अवॉइड सिली मिस्टेक्स आपण सिस्टमॅटिकल करू हे डिवाईड, का तर रेशियोज डिवाईड करतोय. सो टॅन ऑफ थीटा बाय 2 डिवायडेड बाय साइन ऑफ थीटा बाय 2, दॅट विल बी इक्वल टू R अपॉन OA डिवायडेड बाय P/4 इंटू OA. आता मी ह्याला मल्टिप्लाय केलं तर ह्याचा रेसिप्रोकल होतो ना, ठीक आहे. आता साईन टॅन थीटा कॅन बी रिटन ॲज साईन अपॉन कॉस, म्हणजे हे झालं साईन थीटा बाय 2 डिवायडेड बाय कॉस ऑफ थीटा बाय 2. ह्याला मी इंटू केलं तर ह्याचा रेसिप्रोकल होतो, म्हणजे साईन थीटा बाय 2 आता खाली जाईल इज इक्वल टू, ह्याला मी असंच्या असं लिहितो R अपॉन OA. इंटू केलं तर ह्याचा पण रेसिप्रोकल होईल, 4 वर जाईल, 4 इंटू OA वर जाईल आणि पिच खाली राहील. आता गोष्टी आपण कॅन्सल आउट करू शकतो. OA आणि OA कॅन्सल झाला, साईन थीटा बाय 2 आणि साईन थीटा बाय 2 कॅन्सल झाला. या साईडला मिळालं आपल्याला 1 अपॉन कॉस थीटा बाय 2. आता इथे बघा हा 4 इंटू R मी एका ठिकाणी लिहितो. सो 4 इंटू R जर मी एका ठिकाणी लिहिला तर P तिथे चालला आहे ना, म्हणजे P तिथे जाईल अपॉन खाली काय राहील, कॉस ऑफ थीटा बाय 2. आता 4Rला आपण 2 इंटू 2R लिहू शकतो, म्हणजे मी इथे 2R जर लिहिला, का मी असं करतो का आता मला डायमीटर हवा आहे ना, तर खाली 2 जाईल राहिलेला, म्हणजे P/2 कॉस ऑफ थीटा बाय 2. आता 2R इज नथिंग बट द डायमीटर. सो डायमीटर ऑफ द बेसबॉलचा आपला फॉर्म्युला काय बरं आला आहे, P/2 कॉस ऑफ थीटा बाय 2. बरोबर. चलो हा फॉर्म्युला झाला आहे, हा जनरल फॉर्म्युला झाला आहे. आता ह्याच्यानुसार तुम्ही तुमचे फॉर्म्युला बनवू शकतात. म्हणजे समजा तुम्हाला आपला अँगल 60 डिग्री आहे, तर फॉर थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. मग हा कॉस ऑफ 60/2 म्हणजे कॉस ऑफ 30 होईल ना, म्हणजे डायमीटर काय झालं, P/2 कॉस ऑफ 30.
झालं. मग फक्त कॅल्क्युलेटरमध्ये मी टाका तुम्ही व्हॅल्यूज. मग डी काय झालं आता 1/2. 1/2 म्हणजे 0.5 डिवायडेड बाय कॉस ऑफ 30 आपण जर केलं तर आपल्याला काय मिळते 0.577. तर हे फक्त 60 डिग्रीसाठी बरं का. सो दिस विल बी 0.57735 असं येते इंटू पी. सो दिस इज द डायमीटर ऑफ द बेस्ट बॉल. आता फॉर एक्झाम्पल समजा 1 MMPचे असेल 60 डिग्री थ्रेडसाठी, तर 0.577 इंटू 1 म्हणजे बेस्ट बॉल डायमीटर झाला 0.577. आणि याचा जवळचा बॉल जो अवेलेबल बॉल असेल आपल्याला बेसबॉलच्या जवळचा बॉल, का तर एक्झॅक्टली बेसबॉल आपल्याकडे अवेलेबल नसतो, त्यामुळे जो जवळचा बॉल असतो तो आपण वापरतो 1 MMPसाठी 60 डिग्री थ्रेडसाठी. आणि तो आय थिंक 0.62 MM आपण वापरतो. आता कंपनी सोडून मला 5 वर्षापेक्षा जास्त झाली, तर ॲज अ रिमेंबर 0.62चा बॉल आपण वापरतो 1 MMPसाठी. आणि अँगल वेगळा असेल तर फक्त इथे तुम्ही तो वेगळा अँगल टाका, त्यानुसार तुमचा फॉर्म्युला बदलेल. आता आपण बघू पी व्हॅल्यू काय आहे ते आपण बघू. सगळ्यात आधी आपण इफेक्टिव्ह डायमीटर मेजर करण्यासाठी काय करतो, आपण एक प्लेन स्टँडर्ड गेज घेतो आणि त्या गेजवरून हा जो स्टायलसचे जे एंड टू एंड डिस्टन्स आहे, एंड टू एंड डिस्टन्स ते मेजर करतो. बरोबर, समजा ह्या डिस्टन्सला आपण कॅपिटल डी म्हणू, ते डिस्टन्स मेजर करतो. आता जेव्हा स्टायलस आपण ह्या साईडला इन्सर्ट करणार टू मेजर द आवर एम इज टू मेजर द इफेक्टिव्ह डायमीटर, दॅट इज द डिस्टन्स बिटवीन द रेड कलर लाईन्स. तर आपण जेव्हा स्टायलस इथे इन्सर्ट करतो आणि आपण समजा डी ही व्हॅल्यू फीड केली मशीनमध्ये, तर द मशीन ऑलरेडी हॅज दिस डिस्टन्स डी. त्याच्यानंतर इथे इन्सर्ट केल्यानंतर नल पॉईंट घेतल्यानंतर वेन वी मूव्ह द स्टायलस अँड गो ओव्हर हिअर, द टोटल डिस्टन्स दॅट द मशीन विल रीड will not be the distance between the red color lines, right? It will be the distance between these green color lines. का तर स्टायलस इथपर्यंत गेला होता आणि त्याच्यानंतर इथपर्यंत आला आहे, त्यामुळे ग्रीन कलरचं डिस्टन्स आपल्याला रीड होईल मशीनवर. पण ते डिस्टन्स नको आहे ना आपल्याला, आपल्याला तर रेड कलरचं डिस्टन्स हवं आहे. ह्याचा अर्थ हे बघा, हे जे डिस्टन्स एक्स्ट्रा डिस्टन्स एक्स आहे आणि तेवढंच डिस्टन्स एक्स इथे आहे, याचा अर्थ स्टायलसनी एक्स्ट्रा डिस्टन्स 2x हे ट्रॅव्हल केले आणि ते आपल्याला नको आहे. आणि जे एक्स्ट्रा डिस्टन्स 2x आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पी व्हॅल्यू म्हणतो. आता रीडिंगमधनं आपण जर पी व्हॅल्यू आपण आपली मायनस केली तर आपल्याला बरोबर रेड कलर्समधलं डिस्टन्स मिळेल, म्हणजे इफेक्टिव्ह डायमीटर मिळेल. तर हे पी व्हॅल्यू आपण नंतर नाही मायनस करत, आपण ऑलरेडी या डिस्टन्समधनं पी व्हॅल्यू मायनस करून नंतर मशीनमध्ये फीड करतो. नंतर शाळेत जेव्हा इथं येऊन आपण नल पॉईंट काढतो तेव्हा ती आपण व्हॅल्यू रिएंटर करतो. सो विल हॅव द व्हॅल्यू ऑन द स्क्रीन दॅट इज ऑलरेडी डी मायनस P. When the stylus will go from here to here, it will read the reading, not the distance between the green lines, but the distance between the red lines. तर आता आपल्याला करायचं आहे काय, आपल्याला हे जे 2x एक्स्ट्रा डिस्टन्स आहे त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे, त्याला पी व्हॅल्यू म्हणतात. आता इथे एवढं कन्फ्युजन आहे ना, ह्याला या डिस्टन्सला पी व्हॅल्यू असं का अल्फाबेट वापरला आहे, पीच का वापरला आहे अल्फाबेट मला माहिती नाही. का आता पी अल्फाबेट ऑलरेडी आपण पिचसाठी वापरतोय आणि हे पिच व्हॅल्यू असं नाही आहे. हां, तरी पण ह्याला परत पी त्यांनी लेटर वापरलं आहे. आता इंग्लिशमध्ये एवढे अल्फाबेट्स आहेत, ABCD Z XY काही वापरू शकले असते, बट एनिवे आपणही त्याला पी व्हॅल्यू हेच म्हणू. परत हा मॅग्निफाईड डायग्राम मी काढला आहे. आता हा बेस्ट बॉल वापरलेला नाही आहे आपण ऑब्व्हियसली, का तर बेस्ट बॉल अवेलेबल नसतो एक्झॅक्टली. जर बेस्ट बॉल आपण वापरला असता तर मागच्या जसं आपण डायग्राम बघितला होता तर बॉल आपला बरोबर A आणि Bला टच झाला असता. मग मी इथं अजून काय केले की बेस्ट बॉलपेक्षा हा थोडा मोठा डायमीटरचा बॉल आपण वापरला आहे, म्हणून बॉल आपला ABला टच झालेला नाही आहे फ्लँकवरती त्या रेड कलर लाईन्सवर, पण थोडा राईट साईडला टच झाला आहे. बरं, आता आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला एक्स्ट्रा डिस्टन्स फाइंड करायचं होतं ना, जी रेड कलरच्या ह्या साईडला चालला आहे स्टायलस. मग किती एक्स्ट्रा डिस्टन्स गेला आहे बघा, रेड कलरच्या या साईडला तो HG हे एक्स्ट्रा डिस्टन्स तो गेला आहे, बरोबर. तो त्याच HGला आपण आधीच्या डायग्राममध्ये काय म्हटलं होतं, एक्स म्हटलं होतं. सो वी जस्ट वॉन्ट टू फाइंड आउट 2 times HG म्हणजे 2 times x टू गेट द
पी व्हॅल्यू. तर हे आपण फाइंड करायचा आता प्रयत्न करू. बरं, तर बघा आता आपण कुठला ट्रायंगल येऊ स्टार्टिंगला. ट्रायंगल ओ ए जी घेऊ. हा सुद्धा ओ ए जी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इथे टॅन थिटा बघा किती येतोय. टॅन ऑफ थिटा बाय 2 म्हणजे इट विल बी ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. म्हणजेच पी बाय 4 आहे ना ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. ॲडजसंट किती आहे ओ जी आहे. बरोबर. आणि आता दुसरा ट्रायंगल घ्या. ट्रायंगल ओ ई सी हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. इथे साईन थिटा बघा काय आहे. साईन ऑफ थिटा बाय 2 विल बी ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. आता ओ ई सीमध्ये ऑपोजिट आहे आर. बरोबर. रेडियस. आता रेडियस इज नथिंग बट डायमीटर बाय 2. म्हणजे मी ऑलरेडी डी बाय 2 लिहून ठेवतो. चला, जो डी इज द डायमीटर ऑफ द बॉल. ऑफकोर्स दॅट इज यूज्ड. इट इज नॉट द बेस्ट बॉल डायमीटर. हा जो डी आहे दॅट इज द डायमीटर ऑफ द बॉल दॅट इज यूज्ड. ठीक आहे. तर ऑपोजिट म्हणजे आर. आर म्हणजे डी बाय 2 अपॉन हायपोटेन्यूस. आता ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा 90 डिग्री हायपोटेन्यूस ओ सी आहे. तर बघा ओ सी. बरोबर. तर हे असं आलं आपल्याला. बरं, आता लेटस डू ओ सी मायनस ओ जी. ओ सी मायनस ओ जी जर मी केला तर मला काय मिळेल. मला सी जी मिळेल. बघा मी हे असेच का निवडले ट्रायंगल. का तर मला बघा ओ सी मायनस मी ओ जी केला तर मला काय मिळेल सी जी मिळेल. आणि मला हे डिस्टन्स पाहिजे ना. तर हे डिस्टन्स विल बी नथिंग बट द दिस होल थिंग इज द रेडियस. रेडियस मायनस सी जी. मला बरोबर माझं हवं ते डिस्टन्स मिळेल. बरं, म्हणून मी काय करणार आता ओ सी मायनस ओ जी हे डिस्टन्स आहे सी जी. बरोबर. आता हे डिस्टन्स किती. आता इथे बघा इथे ओ सी समजा मी या साईडला ठेवलं तर इथे काय येईल डी अपॉन 2 टाइम्स साईन ऑफ थिटा बाय 2. बरोबर. ओ सी मायनस ओ जी करतोय ना. दॅट विल गिव अस सी जी. सो ओ सी मी इथून बघितला. परत सांगतो ओ सी ते ठेवलं तर काय येईल डी अपॉन 2 साईन ऑफ थिटा बाय 2 मायनस. आता ओ जी पाहिजे मला. परत ओ जी तिथे नेलं तर काय येईल इथे पी अपॉन 4 टाइम्स टॅन ऑफ थिटा बाय 2. हे बरोबर आहे. बरं, हे आलं आपल्याला. आता आपल्याला सी जी नको आहे. आपल्याला एच जी हवा आहे ना. एच जी म्हणजेच एक्स हवा आहे आपल्याला. आता एक्स विल बी वॉट. दिस होल थिंग इज द रेडियस. बरोबर. सेंटरपासून ते या एंडपर्यंत आपल्याला एक्स पाहिजे. म्हणजे एच जी इज नथिंग बट द डिस्टन्स एक्स. तर एक्स विल बी इक्वल टू ओ सी मायनस ओ जी. बरोबर. एक मिनटं. सो एक्स विल बी इक्वल टू. ठीक आहे. आपल्याकडे सी जी आला होता ना. तर हां आर म्हणजे काय झालं डी बाय 2. हे मायनस सी जी जर मी केलं तर मला काय मिळतोय बरोबर हा डिस्टन्स एक्स मिळतोय. आता सी जी तर वरती आहे ना आपल्याकडे. देअरफॉर जो एक्सचा जो डिस्टन्स आहे तो किती बरं झाला. हा झाला डी बाय 2 मायनस ब्रॅकेटमध्ये सी जीची व्हॅल्यू डी बाय 2 साईन ऑफ थिटा बाय 2 मायनस पी बाय 4 टॅन ऑफ थिटा बाय 2. बरोबर. आता ठीक आहे. आपल्याला 2x वॉज पी व्हॅल्यू. म्हणजे जर मी 2 टाइम्स एक्स केलं तर मला पी व्हॅल्यू मिळेल. म्हणजे ह्याला सगळ्यांना 2ने मला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 2 आणि 2 कॅन्सल होऊन इथे डी राहील. मायनस हा पण 2 कॅन्सल होईल. मी आता ब्रॅकेट ओपन करतो. डी अपॉन साईन ऑफ थिटा बाय 2 राहील. आणि मायनस मायनस प्लस होईल. परत 2ने मल्टिप्लाय करतो ना तर 2p होईल. आणि 2 आणि 4ला कॅन्सल होईल. इथं काय राहील पी अपॉन 2 टॅन ऑफ थिटा बाय 2. आता 2x इज नथिंग बट द पी व्हॅल्यू. तर हा आपला फॉर्म्युला डिराईव्ह झाला आहे. आता आपण ह्याला असं पण लिहू शकतो पी इज इक्वल टू डी मायनस. आता 1 अपॉन साईन थिटा इज कोसेक थिटा. सो इट विल बी डी मायनस डी कोसेक थिटा बाय 2 आणि 1 अपॉन टॅन थिटा इज कॉट थिटा. सो प्लस पी बाय 2
कॉट ऑफ थीटा बाय 2. ही झाली आपली, हा झाला आपला पी व्हॅल्यूचा फॉर्म्युला. ऑलराईट. बरं, आता आपण समजा आपला अँगल 60 डिग्री आहे, तर इथे आपण व्हॅल्यूज टाकून बघू. आता कोसेक नाही आहे कॅल्क्युलेटरमध्ये व्हॅल्यू, साईन आहे, तरी काय हरकत नाही. विल ट्राय दिस. आता लेटेस्ट से की ही इक्वेशन आली, तर फॉर थीटा इज इक्वल टू 60 डिग्री आणि हां, आणखी एक गोष्ट बघा, कन्फ्युजन झालं ना. ही पी आणि हा पी आहे. हा पी काय आहे? हा पी व्हॅल्यू आहे 2x, आणि हा पी काय? हा पी पी व्हॅल्यू आणि हा पी काय? हा पिच आहे. बरं, आता फॉर 60 डिग्री आणि पिच फॉर लेटेस्ट से 1 mm, आपण किती डायमीटरचा बॉल वापरतो? बेस्ट बॉल नाही, किती वापरला गेला आहे तो किती आहे? 0.62 mm. ठीक आहे. आता हे करण्याआधी एक मी जनरल फॉर्म्युला डिराईव्ह करून ठेवतो. बघा, पी व्हॅल्यूचा फॉर्म्युला फॉर थीटा इज इक्वल टू 60 डिग्री, पी व्हॅल्यूचा फॉर्म्युला. नंतर आपण ते 1 mm साठी बघू. डी मायनस ना, सो वी कॅन से इट इज टी मायनस डी अपॉन साईन थीटा बाय 2. आता साईन थीटा बाय 2 म्हणजे साईन ऑफ 30, म्हणजे 1 डिवायडेड बाय साईन ऑफ 30 मी केलं, तर ऑब्विसली 2, का तर साईन ऑफ 30 इज 1 बाय 2, बरोबर. सो इट विल बी 2D प्लस पी अपॉन 2 टॅन ऑफ 30, म्हणजे 1 डिवायडेड बाय 2 टॅन ऑफ 30. हा केला 0.866 इंटू पी, बरोबर. आता डी मायनस 2D विल बी मायनस डी, म्हणजे पी व्हॅल्यूचा जो फॉर्म्युला आला आहे कशासाठी बरं आला आहे? 60 डिग्रीसाठी, बरं का. तो किती आला? हा मी प्लस आहे म्हणून मी आधी लिहू शकतो 0.866 पी मायनस डी. हा फॉर्म्युला डिराईव्ह झाला आहे कशासाठी? 60 डिग्रीसाठी. समजा अँगल वेगळा असेल तर तुमच्याकडे जनरल फॉर्म्युला आहेच, आता त्यानुसार तुम्ही तो फॉर्म्युला बनवू शकता वेगळ्या अँगलसाठी. हां, आता इथे बघा, समजा फॉर 60 डिग्री आणि पी इज इक्वल टू 1 mm, बॉल वापरला कुठला आपण? 0.62 mm, म्हणजे 0.866 इंटू 1 mm मायनस कुठला बॉल वापरला आपण? 0.62. तर आपली पी व्हॅल्यू 1 mm साठी किती बरं येते? जेव्हा 62चा बॉल वापरला आपण 60 डिग्री थ्रेडसाठी किती येते? 0.246 येते. आता नल पॉईंट काय आहे ते आपण बघू. हे बघा, आपल्याला समजा आपण रिंगचं इफेक्टिव्ह डायमीटर मेजर करतोय, किंवा प्लेन रिंग गेजवरून आपण हा डिस्टन्स मेजर करायचा प्रयत्न करतोय. कुठला? स्टायलसचा एंड टू एंड डिस्टन्स. तर आपल्याला अलॉंग द डायमीटर ट्रॅव्हल करावं लागणार आहे. अलॉंग द डायमीटर आपण ट्रॅव्हल करावं लागणार आहे आपल्याला, तरच आपल्याला योग्य रीडिंग मिळतील. समजा मी स्टायलस इथे ठेवला आणि आता मला कळणार कसं ना डोळ्यांना की मी आता दिस इज द डायमीटर स्टार्टिंग गोईंग फ्रॉम द सेंटर. सो ॲक्च्युली दिस इज द नल पॉईंट. हा आणि हा जो पॉईंट आहे तो नल पॉईंट आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. का तर नल पॉईंटमधलं डिस्टन्सच विल बी द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अलॉंग द डायमेट्रिकल डिस्टन्स. म्हणून तो आपण ते प्रेशर सेन्सर चा हे करतो, यूज करतो, राईट. सगळ्यात आधी काही प्रेशर नसेल स्टायलसला, म्हणजे स्टायलस असं असेल तर इथे असतो काटा, आणि जसा प्रेशर वाढतो तसा तो काटा इथे येतो, आणि दोन्ही साईडला आपण प्रेशर सेम ठेवतो जेणेकरून बरोबर आपल्याला अंतर मिळेल. आता त्या प्रेशर सेन्सरवरून एक्झॅक्टली नल पॉईंट कसा आपल्याला मिळतो बघा बरं. समजा आता इथे स्टायलस आला पाहिजे खरं तर, आणि तुम्ही प्रेशर देऊन तो प्रेशर 0ला आणा, आणि परत इथे स्टायलसना एक्झॅक्टली इथे, आणि परत प्रेशर तुम्ही 0ला आणा, तेव्हा कुठं तुम्ही बरोबर मेजरमेंट घेताय. पण समजा स्टायलस आपला इथे आहे आणि आपण त्या समोरच्या नॉर्मली वर खाली करतो ना, समोर म्हणजे पुढे मागं करतो. आता बघा, समजा स्टायलस असा आहे आणि मी काहीतरी त्याला प्रेशर दिला आहे
झिरो प्रेशर, म्हणजे झिरो नाही, म्हणजे काटा असा आला आहे आणि मी समजा स्टायलस पुढे नेला, म्हणजे हे नॉबनी स्टायलस किंवा ॲक्च्युली आपण रिंग पुढं मागं करतो, बट एनिवे म्हणजे जेणेकरून तो असा पुढे गेला स्टायलस, त्यामुळे तो जास्त बेंड होईल. जास्त बेंड झाल्यानंतर तो काटा या साईडला जाईल, अजून प्रेशर वाढेल आणि त्या पॉईंटवरनं समजा मागं आला स्टायलस तर काटा कमी बेंड होईल ना, का तर बघा गॅप वाढला, तर मग काटा या साईडला येईल. तर ह्याचा अर्थ काय की तो नल पॉईंट नाही आहे. का तर पुढे गेल्यानंतर प्रेशर वाढतोय आणि मागं गेल्यानंतर प्रेशर कमी होतोय. नल पॉईंट कधी आपल्याला समजायचं भेटलं आहे की समजा इथे बरोबर आलो आपण आणि आपण पुढे गेलो तरी पण आपला प्रेशर वाढेल आणि मागं गेलो तरीसुद्धा आपला प्रेशर वाढेल. कारण की बघा ना, फ्रॉम द फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ दिस स्टायलस, आपण स्टायलस समजा पुढे गेलं, खरं तर रिंग पुढे मागं होती, बट एनिवे स्टायलस पुढे गेला तर तो ह्या साईडला सरकला जाणार आहे आणि स्टायलस मागं गेला तरी तो परत ह्या साईडला सरकला जाणार आहे. म्हणजे नल पॉईंट आपल्याला कधी भेटतो, जेव्हा आपण सेन्सर इथपर्यंत आणतो आणि ती रिंग पुढे मागं घेऊन सुद्धा सेन्सर प्रत्येक वेळेला राईट साईडला जातो, देन द पॉईंट इज द नल पॉईंट. तसंच प्रोसिजर आपण इथे सुद्धा करतो. So this was the null point and how do we get it. आता हेलिक्स अँगल काय मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. आपला रिंगचा डायग्राम आपण असा काढतो, बरोबर, थ्रेड्सचा. आता तुम्ही असं इमॅजिन करा की तुमचं बोट या फ्लँक्समध्ये आहे आणि तुम्ही त्या फ्लँकला बोट चिटकून असं ट्रॅव्हल करताय, तर तुम्ही खाली ट्रॅव्हल करताल, बरोबर. तर ती जी घसरगुंडी आहे, त्या घसरगुंडीचा जितका अँगल आहे दॅट इज नथिंग बट द हेलिक्स अँगल. आता हा हेलिक्स अँगल आपण फाइंड कसा करू शकतो, हे बघा. जरा मी मोठा डायग्राम काढतो. तर हे थ्रेड आहे आणि इफेक्टिव्ह डायमीटरची जी आपली लाईन आहे, डॉटेड लाईन मगाची, जेणेकरून इट विल हॅव डिस्टन्स p/2 विदिन द फ्लँक्स. ही ती इफेक्टिव्ह लाईनची डायमीटरची लाईन्स आहेत, त्याच्यामधलं डिस्टन्स इफेक्टिव्ह डायमीटर आहे, बरोबर. तर लेटस आहे की मी इथे ह्या पॉईंटवर आहे, दिस इज सम पॉईंट, लेटस आहे सी, ह्या पॉईंटवर आहे सी. आणि आता हे p/2 आणि हे p/2 आहे, म्हणजे हे C2 समजा, हे खालचं डिस्टन्स हे किती झालं, हे P झालं डिस्टन्स, पिच. C2 डीचं डिस्टन्स किती झालं, पिच, हे डिस्टन्स झालं. आता मी सीवर आहे समजा माझं बोट आणि मी असं ट्रॅव्हल करतोय अलॉंग द थ्रेड, अलॉंग द फ्लँक, असं ट्रॅव्हल करतोय आणि डीवर पोचतोय. तर एक कम्प्लीट रोटेशन केल्यानंतर मी डीवर पोचेल. म्हणजे व्हर्टिकली मी खाली किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले, P डिस्टन्स ट्रॅव्हल केले. आणि मी असं हॉरिझॉन्टली, म्हणजे आता कसं सांगू, म्हणजे अलॉंग द घसरगुंडी यू कॅन से, हे डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले मी, दॅट विल बी द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, बरोबर. म्हणजे तोच डायग्राम समजा मी असा स्प्रेड आउट केला तर वरून खाली मी P डिस्टन्स आलो आहे आणि मी असा डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला आहे, 2πr, वेअर r इज द रेडियस, म्हणजे पाय इंटू डी इज द इफेक्टिव्ह डायमीटर. आणि समजा हे मी आता जॉईन केलं असं, तर हा आपला अँगल आहे, तो झाला दिस इज नथिंग बट द हेलिक्स अँगल अकॉर्डिंग टू दिस डायग्राम. आता मी त्याला थीटा नाही म्हटलो, का तर थीटा अँगल आपण थ्रेड अँगलला किंवा फ्लँक अँगलला यूज केला होता, म्हणून ह्याला मी अल्फा म्हटलो आहे. आता इथे मी समजा टॅन ऑफ अल्फा वापरून अल्फा फाईंड करायचा प्रयत्न केला, तर टॅन ऑफ अल्फा विल बी वॉट, ऑपोजिट, म्हणजे P अपॉन ॲडजस्टंट, म्हणजे पाय इंटू द इफेक्टिव्ह डायमीटर. आता तुम्ही हे क्रॉस चेक करू शकता कुठल्याही कार्डवरून. फॉर एक्झाम्पल आता जे कार्ड आहे M12 2.5 पिच 6H गो रिंगचं, त्याची आता पिच किती आहे, 1.75 आणि पाय इंटू इफेक्टिव्ह डायमीटर. इफेक्टिव्ह डायमीटर किती, 10.8553. हा जर तुम्ही काढला टॅन ऑफ पाय तर किती बरं येईल, 1.75 डिवायडेड बाय पाय इंटू 10.8553. ही झाली टॅन थीटाची व्हॅल्यू, 0.051315.
व्हॉटेवर. आता ह्याचा टॅन इनवर्स जर काढला मग तर मला अँगल मिळेल. तर टॅन इनवर्स ऑफ आन्सर विल गिव्ह अस अँगल. आता हा अँगल येतो 2.937 समथिंग डिग्रीज. आता ह्याला मी डिग्रीज आणि सेकंड्समध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर हे असेल डिग्री आणि मिनिट्समध्ये. तर येते 2 डिग्री 56 मिनिट्स आणि सम 15 सेकंड्स, राईट. सो दॅट मॅचेस विथ द 2 डिग्री 56 मिनिट्स, बरोबर. दॅट मॅचेस विथ द व्हॅल्यू गिवन. सो दिस इज हाऊ वी फाइंड आउट द हेलिक्स अँगल. ठीक आहे, आता आपण रेक करेक्शन काय आहे ते समजण्याचा प्रयत्न करू. तर इथे बघा, हा जो आपण डायग्राम काढला होता पी व्हॅल्यू मिळवण्यासाठी, म्हणजे 2x हे डिस्टन्स काढण्यासाठी, ह्या डायग्राममध्ये असं अजम्पशन आहे ना की अजिबातच हेलिक्स नाही आहे, किंवा असला तरी तो अगदीच नगण्य आहे. हां, म्हणजे हा असा डायग्राम आहे की आपला थ्रेड फ्लँक असे आहेत, पॅरलल आहेत, आणि हा तो बॉल वापरला आहे तो असा आतमध्ये इन्सर्ट केलेला आहे. पण रिॲलिटीमध्ये हेलिक्स असल्यामुळे काय होतं, हेलिक्सला अशी घसरगुंडी ना, अशी घसरगुंडी. मग हा जो बॉल आहे तो तितका आत जाणार नाही जितका या डायग्राममध्ये दाखवला आहे, बरोबर. हेलिक्स असल्यामुळे हा बॉल थोडासा बाहेर राहील. आता इट डिपेंड्स हेलिक्स किती. आता हेलिक्स खूप कमी असेल तर हा डायग्राम अगदी योग्य आहे, तो नगण्य असं त्याला फरक पडेल बॉलला. पण हेलिक्स जर जास्त असेल, तर घसरगुंडी जास्त असेल, तर तुम्ही असं थोडं इमॅजिन करा की इथे अशी भिंत आली तर तो बॉल तितका आत घुसला नाही जितका डायग्रामनुसार आपण दाखवला आहे. जितका हेलिक्स जास्त असेल तितका तो बॉल जास्त बाहेर राहील. त्यामुळे रेक त्याला जितका तो बाहेर राहील दॅट इज रेक करेक्शन. जेवढा इथे बाहेर राहील तेवढाच तो राईट साईडला पण बाहेर राहील. सो 2 times ऑफ दॅट व्हॅल्यू, ऑफ द एक्स्ट्रा व्हॅल्यू अपार्ट फ्रॉम दिस व्हॅल्यू दॅट द बॉल विल बी टुवर्ड्स राईट इज कॉल्ड एज द रेक करेक्शन. आणि तो रेक करेक्शन आपण ॲड केला पाहिजे, का आता इफेक्टिव्हली बॉल आपला तितका जास्त आत गेलेला नाही जितका जास्त ह्या डायग्राममध्ये दाखवला आहे. परत एकदा, हेलिक्स अँगल खूप लहान असेल तर रेक करेक्शन अगदी नगण्य असतो, त्यामुळे आपण तो कन्सिडर करत नाही. पण हेलिक्स अँगल जास्त असेल तर तुम्ही कार्डमध्ये बघा, तेव्हा रेक करेक्शन बराच जास्त असतो, तेव्हा आपल्याला तो ॲप्रिशिएबल घ्यावा लागतो, मानावा लागतो, आणि आपण तो ॲड करावा लागतो. आता ह्या रेक करेक्शनचा जो फॉर्म्युला आहे किंवा डेरिवेशन आहे, म्हणजे फॉर्म्युला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण जे डेरिवेशन आहे ते मला जमत नाही आहे. ते 5 वर्षापूर्वीसुद्धा जेव्हा मी कंपनीत होतो तेव्हासुद्धा जमलं नव्हतं, ते आतासुद्धा जमत नाही आहे. मागच्या महिन्यात पण मी ट्राय केलं एकदा, मला ते कुठल्या पुस्तकातसुद्धा सापडलं नाही, मला ते कुठल्या इंटरनेटवर म्हणजे कुठल्या वेबसाईटवरसुद्धा ते सापडलं नाही. तर तुम्हाला कुठं हे रेक करेक्शनचं डेरिवेशन जर मिळालं तर मलाही सांगा.